हॅलो. हा बोला, फोन केले ना. गायकवाड बोलतो. हा बोला. ते प्रश्न विचारले होते, प्रश्नाचे उत्तर सांगायचे होते. कुठलं? ते कोण तुमच्या ऍडव्होकेट कोण आहे तुमचा, ते मित्र की कोण तुमचा? कुठला? सरोदे, तुम्ही दोघ जण आहात ना, तुम्ही एकत्र? हो आहेत ना. हा, तुम्ही त्याला व्हिडिओ रील बनवण्याच्या टायमिंग मध्ये सोबत होता ना तुम्ही? होतो ना, बोला ना. पुढे काय तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आहे? तेच, तुम्हाला तुमचे प्रश्न काय होते ते सांगा ना मला. तुम्ही फोन त्याच्या करताय ना, तुम्ही रानबा बघितलं नाही का? माराचा इतिहास सांगतोय ना तो. कोण सांगतोय? ते ऍडव्होकेट तुमचा कोणतरी आहे ना, सहकारी मित्र, लॉंग मार्च मध्ये होता. ते व्हिडिओ तुम्ही बघितले असाल, तुम्हाला माहित आहे. तो आता रानबा तुमच्या सोबत. महारचा तो आपला. हा ठीक आहे ना, बोला तुम्ही. पण काय त्याचं नाव काय काय, नाव काय त्याचं? साबळे आहे वाटतं. पूर्ण नाव सांगा ना. आता तुम्ही उत्तर द्या ना, काय बोलायचं ते. हे तो पूर्ण सांगायचं तुम्ही तो काय? तुमचे प्रश्न मी विचारतोय, तुम्ही मी तिथं विचारला शांत काय प्रश्न बसताय. तुम्हाला? ऐका ना माझ्या दादा, प्रश्नाचं उत्तर द्या. ऐका ना, मी तेच बोलतो. मी त्या विषयावरच आलो. ते काय हा, मग या त्याचं ना त्यानं. डायरेक्ट. हे ऐका ना, करा हा आणि मी ते करा डायरेक्टच काय? येतो. डायरेक्टच हा येतो, एक मिनिट ऐका. आता तेव्हा हा काय विचारला तुम्ही शांतच होता त्या व्हिडिओ मध्ये, आणि हा तो बोलत होता. ऍडव्होकेट हा तुमचा कोण, तुमचा सहकारी मित्र. पण त्या हा. तुमचे प्रश्न काय होते ते अजून मला माहिती नव्हते, म्हणून तुम्हाला विचारलं की तुमचे प्रश्न काय होते, तुम्हाला तुम्ही उत्तर तुम्ही काय कोण पाहिजे आहे? होतं. तुम्ही कोण आहेत? मी हम्म. प्राध्यापक सुनील गायकवाड, हा नांदेड. ठीक आहे. हम्म. ठीक आहे. आता मी बोलतो, त्याच्या प्रश्नाशी मला काही देणं घेणं नाहीये. हा. माझा काही माझ्या बाबतीत काय बोलायचं का तुम्हाला? हो, मग तुमचेच प्रश्न विचारतोय. तुमचे प्रश्न माझं काय माझं होते? पर्सनल मी काय मी तुम्हाला पर्सनल कधी प्रश्न नाही, विचारला? पर्सनल नाही. तुमच्याकडे हात करून बोलतोय तो. काय बोलतो? तुमचे प्रश्नाचे उत्तर आम्ही दिलो नाही मातंग समाजाने, म्हणून तुमच्याकडे हात अच्छा, करून असं दाखवतोय असं ना. बोलायचं. मग माझं तुमचे. माझं हा. हे म्हणणं आहे. हा. लहुजी साळवेचं हा. हा. काय योगदान आहे चळवळीमध्ये? कोणत्या चळवळीमध्ये? सामाजिक चळवळीत. सामाजिक चळवळ. तुम्हाला लहुजी साळवेंचा इतिहास सापडला काय? तुम्ही कधी वाचले का कुठं? नाही बघितलं मी, मला काही भेटलं नाही. बरं, फक्त तिथं कोणते तालीम संदर्भ पाहिजे तालीम तुम्हाला? शिकवायचे एवढंच माहिती आहे. नाही नाही नाही, संदर्भ तुम्हाला नाही. संदर्भ कोणते पाहिजे ते सांगा, मी मला तुम्हाला एक देतो. सांगा, योगदान सांगा ना तुम्ही. हो, काय काम केलं ते सांगा. नाही नाही, तुम्हाला कसं आहे, आम्ही बोललो तर तुम्हाला पटत नाही. तुम्हाला नाही पुरावे पटत नाही द्यावे तर. लागतात ना. हा, मग पहिलं तुम्ही एक काम सांगा की हा. बाबा हे केलं, तर आम्ही मी त्याच्यावर पुरावा मागू ना. ऐकू ना. तुम्ही क्रांतीवीर, हा. क्रांतिकारक वसुदेव बळवंत फडके यांचं हा. पुस्तक आहे. त्या पुस्तकात तुम्ही मी तुम्हाला पान एक बोलू नंबर का? 190. तो ऐका. बळवंत फडकेचा आणि अरे, आमच्या चळवळीचा काय संबंध आहे? मला अहो सोशल तुम्ही सोशल ऐका चळवळीवर बोला. जरा. सोशल ऐकत नाही मी. चळवळ मला तुम्ही स्वातंत्र्य सांगते ना स्वातंत्र्य हा आमचा त्याच्यामध्ये. प्रश्न ऐका, नाहीये. तुम्ही ऐका स्वातंत्र्य आहे जरा. ना, तुम्ही ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य. करणं हा आमचा हा. प्रश्न नाहीये. मग कशासाठी तुमचा प्रश्न काय? आमचा सोशल हा. मुवमेंटचा प्रश्न आहे. हा, कसं आहे? सामाजिक चळवळीचं बोला काय ते. इंग्रजांच्या दलाल तुम्ही कोण इंग्रजांचे कोण बोलता ते. दलाल? कोणी होतो तेव्हा तुम्ही ना. जन्माला? तुम्ही तर नाही नाही, मी म्हणजे इंग्रजांचे सहकारी बाबासाहेबांना झाले ना बोलताय? मग. तुम्ही बाबासाहेबांना बोलता? तुम्ही इंग्रजांचे सहकारी झाले ना मग आता. बाबासाहेबांना बोलता का? मी बाबासाहेब होते बाबासाहेबांना त्यावेळेस. कशाला बोलू? तुमचे मग सहकारी कोणाला बोलतात? स्पष्ट करा. महार स्पष्ट समाजाचे. करा. ऐका कुठल्या जरा. महाराणी कुठल्या महार महाराणी समाजातले. इंग्रजांची दलाली केली? तुम्ही महार समाजातले अरे तुम्ही कार्यकर्ते स्पष्ट त्या करा ना. टायमिंगला. साधा संदर्भ द्या मला. हा. महाराणी मग कुठल्या महाराणी दलाली केली इंग्रजांची? तुम्हीच म्हणता ना. तुम्हीच काय म्हणताय. काय आम्ही दलालीचा अर्थ काय? इंग्रजांना मदत केली म्हणून आम्ही आज. केलीच ना मदत. हा, मग तेच आम्ही सांगतोय की इंग्रजांना मग तुम्ही मानतोच दलाल ना. झाल्या. कशाला दलाल होणार? हा, मग कसं होणार? नाही होणार. इंग्रजांनी आमच्याशी जातीवाद नाही केला. काय ज्यांनी केलं? केला तो आमचा दुश्मन आहे. मग जाती व्यवस्था कोणी पाडल्या? इंग्रजांनी कोणी पाडल्या ना. इंग्रजांनी पाडले काय? मग ते जातीची नोंद कोण करून ब्राह्मणाचं नाव घेतली? घेतात नाही का तुम्हाला? हिंदू लोकांचा अरे, जातीवाद आहे का कोणाचा? इंग्रजांचा अरे, जातीवाद अरे, होता. ते तू त्याच्यासाठीच सांगतोय की विचारतो ना मग तुला. तेच तर बोलतोय. ते पण मी तुला बोलतो ना हा, तेच बोलतोय की तुला. जाती कोणी पाडल्या? इंग्रजांनी पाडल्या काय? हा, मग तू बघ, तू अभ्यास कर ना, जातीवाद आहे अभ्यास का? कर. मी अरे तेच अभ्यास सांगतोय. तुम्हाला काय शिकवतो? अभ्यास कर. मग तेच सांगतोय. सांग मला, इंग्रजांच्या जाती काळापासूनच कोणी पाडल्या? जाती व्यवस्था पाडलेली आहे. जातीच्या कोणी? नोंदी त्यांनीच करून घेतलेत. हा. डोकं आहे का नाही जाती तुम्हाला कोणी काही? पाडल्या? अरे तू शोध घे ना दाखव कुठं? बाबा. हिंदू तू धर्मात आहे का? कशाला कुठल्या हे जाती? करतो? हिंदू धर्मात हा? जाती आहे? अरे हिंदू अरे, धर्मात जाती आहेत? तुला 11 तारखेला फोन केला तुम्ही. अजून अरे अजून डोक्यात तुझं मध्ये पडलं केला काय फोन तुझ्या? तर. हा. फोन केला तर काय उखाडले का तू अरे माझे? उखडलं नाही. तू बघ जरा. तू सोशल मीडियावर काय? ऍक्टिव्ह म्हणतोस ना. तू सांगतोस ना. तुझं व्हायरल झाला अरे ना. तू व्हिडिओ तुला व्हायरल करणार होता ना. केला काय? ते कुठला व्हिडिओ व्हिडिओ? रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग नंबर मी फॉरवर्ड कशाला करतो. रेकॉर्डिंग व्हायरल करतो? तुझ्यासारखी चुत्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग अबे कशाला व्हायरल? बडव्या, करतो म्हणलास ना तू व्हायरल. केलास का?
चौथ्या लावण्याचं झालं. हा चालतं बिंजो टाइम वेस्ट करतात. टाइम काही वेस्ट नाही लावण्या काही बे. कामधंदे नाही का मग रे तू तुम्हाला? बोलतो तुला कामधंदे नाही तर मग लोकांना समोर घेऊन व्हिडिओ का बनवतो? तू तू मी त्या मातंग प्रश्नाच्यावर समाजावर बोल काय ना. व्हिडिओ बनवतो? हा तुला बोललो त्या लहुजी साळवेचं योगदान सांग मला. हा ते मग सांग ना, तेच तू ते सांगतोय ना सांगत तुला. नाही. तू मग ते सारखं इकडे तिकडे अरे घुसतो. मग तुला उल्लेख देतोय ना त्यांचं मला फक्त कार्य काय सामाजिक तुला मला समजते. सामाजिक मला सामाजिक कार्य इंटरेस्ट सांगतोय सामाजिक तुला लढ्यात मी. आहे. इंग्रजांच्या लढ्याशी त्याच्यामध्ये मला काही ऐक संबंध ना नाही. मग त्याच्यामध्ये सगळं आहे. तू वाच जरा. मी तुला मला पुस्तक काही घेणं देतो. देणं नाही त्या तू स्वातंत्र्य मी तुला लढ्याचं. पेज नंबर सांगतोय, तुला अरे ते पुस्तक पेज सांगतोय. मला गरज नाही. हा सोशल मुवमेंट वर बोल. मग सोशल मुवमेंट वाचवाय झालं ना तुला तर इंग्रजांचं तुला मला काय सांगायचं नाही. नांदेड सोशल ऐक मुवमेंट ऐक वर बोल. हा नांदेडच्या इतिहास संशोधकाने लहुजी साळवे यांचा अभ्यास केलेला आहे. त्या पुस्तकाचं तुला नाव देतो. त्याच्यामध्ये सोशल हो मुवमेंट, त्यांचा दादासाहेब, मी पारिवारिक तुम्हाला इतिहास काय सगळं बोलतो, तुमच्या मला फक्त तुला एक भेटून आंदोलन जाईल. आणि ते सांगा. बी ऐक सोशल ते पण तुला तुम्ही यार फालतू पुराव्यानुसार फालतू भेटणार. बोलून टाइम वेस्ट करतात. अरे टाइम तुम्हाला वेस्ट काय नाही, टाइम वेस्ट नाही. तुला आमचा विश्वास नसतो ना आम्ही बोलल्यावर. अहो मग मी तुला मी पुरावे काय बोलतील बोलतो, तू. हा ना मग तेच एक तर सांगतो. डोकं आहे ना, हा डोकं हा जरा हा ठेव आणि ऐकायची मानसिकता हा. ठेवत जा. आता येण्यासारखे हो ना बडबडत मग. नको बसू. अबे बडबड नाही, तुला सांगतोय ना मग पुरावे बघ मग तू. मला एक सांग ना, हा लहू साळवे यांचं हा हा योगदान सांग मला. एखादा लढा कुठला तरी हा सोशल कोणता? याच्यासाठी हा मग ते सांगा. त्याच्यावर नंतर संदर्भ सांगत बसेल ना. जे मुलींची शाळा, जे शैक्षणिक चळवळ होते त्याच्यामध्ये हा. कोणाचं योगदान आहे? अरे ज्योतिराव फुलेंचंच योगदान आहे. मग त्यांना सहकार्य करणारे कोण होते? कोण आणि असंख्य लोक होते. मग सगळे गुरु झाले काय? असंख्य होते, मान्य आहे. त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा काही सहयोगच नाही किंवा मांगांचा असेल ना सहयोगच नाही, ब्राह्मणांचा, महारांचा काही सहयोग पण ते नाही सगळे का? गुरु झाले काय? अरे अरे एखादा बाबा, महापुरुष आहे अरे ज्योतिराव बाबा, फुले, तू सांग मला. त्यांच्या जीवनामध्ये आज तू अनेक माणसं सांग, काम तू जर आज असतील, ऐक ते ऐक सगळे ऐक सगळे गुरु झाले काय? हा मग तेच सांगतोय तुला मी. गुरुचं बोलणं, तुला गुरु कोणत्या पद्धतीचे राहतात? अनेक पद्धतीचे गुरु राहतात. तुला बरं मला एक शिकवलेला सांगा, असा गुरु तुला शिकवला म्हणजे ते गुरु झाला कोणत्याही पद्धतीचा. तसं आता नसतं हो. शैक्षणिक आता हा मग तेच सांगतोय. बाबासाहेब आंबेडकर आणि ज्योतिराव फुले कधी भेटले का? हा 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 कधी भेटले नाही, भेटले मान्य आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि पुढं ज्योतिराव फुले? मग ते गुरु मानतात ना ज्योतिराव मग ते फुलेंना. वैचारिक गुरु झाले. अरे मग मग तुम्हाला शैक्षणिक तेच ऐक. बोलतो. अरे बाबा, मग तुला तेच मग सांगतोय तुम्ही मी आता बी. मागे ते बोलले की जे माधव ऐक ऐक आंबेडकर ते शारीरिक. पण बाबासाहेबांचे गुरु आहेत. हा बघ, मी तेच सांगतोय तुला. मी काय बोललो, जे शैक्षणिक आता जे आता तू जिमला जातो त्याचे तुझे जिमचे शारीरिक तंदुरुस्तीचे अरे गुरु मग कोण मला एक होतात? सांग, हा ज्योतिराव फुले फेमस कशासाठी आहे? कशामध्ये? अरे ज्योतिराव ते काय मोठे फुलेला कुस्तीवाले मारायला होते आलं का? तेव्हा पहिलवान ज्योतिराव होते म्हणून फुलेला फेमस आहेत? ऐक ना बाबा, ज्योतिराव फुले यांना सहकार्य आणि त्यांचं मनोबल वाढवणारं काम कोण केलं? काम अरे कोण काय केलं? मूर्खासारखे बडबडता रे तुम्ही. ज्योतिराव अबे फुलेचं गाढवा, तुला अक्कल आहे हे का? वाढवणार तू काय? तुझे तर्क चौथी येतात का पण तुला? टाइम काय वेस्ट करू नको तू माझा इतिहास तो. वाच ना. मग तू इतिहास वाच ना. मग का बडबड